नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. धामोरी फाटा येथे कामाचे पैसे मागितल्यानं संतापलेल्या आरोपीकडून तरुणाच्या डोक्यामध्ये काचेच्या ग्लासनं हल्ला. राहुरी तालुक्यातील धामोरी फाटा येथे कामाचे पैसे दिले नाहीत याच कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात काचेचा ग्लास मारून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 7 मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात राजू ससाणे या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार दत्तू गीताराम जाधव वय 30, व्यवसाय वेल्डर, राहणार धामोरी तालुका राहुरी, हा 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसमवेत धामोरी फाटा येथील गन पावडर हॉटेलमध्ये चहा घेत बसला होता. त्यावेळी त्याच्यासोबत अमित जाधव आणि दादा पोपळघट मित्र उपस्थित होते. दरम्यान आरोपी राजू रमेश ससाणे, राहणार धामोरी तालुका राहुरी, हा तेथे आला आणि दत्तू जाधव याला त्याच्या कामाचे राहिलेले पैसे मागू लागला. त्यावर दत्तू जाधव यानं 2-3 दिवसांनी पैसे देतो, सध्या माझ्याकडे नाहीत असं सांगितलं. या उत्तराचा राग आल्यानं आरोपीनं टेबलवर ठेवलेला काचेचा ग्लास उचलून दत्तू जाधव यांच्या डोक्यात मारलाय. या हल्ल्यामध्ये दत्तू जाधव जखमी झाले. यानंतर आरोपीनं पैसे दिले नाहीत तर तुला जीव मारून टाकतो अशी धमकी दिल्यानं फिर्यादीत नमूद करण्यात आलं. या घटनेप्रकरणी दत्तू गीताराम जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजू रमेश ससाणे यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 219/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 351(2) आणि 352 अंतर्गत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. SR24 न्यूज करिता रमेश टेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.